मी बायकोला सांगताना सांगितलंय, हे बघ आलो तर तू गेलो तर समाजाचा कुंकू पुसून तयार राह. मी जर एवढा निर्धार करत असाल आणि माझे लेकरं बाळ जर त्याला भूमिकेला पाठिंबा देत असतील की तुम्ही लढा आम्ही आहेत, तर तुम्ही सुद्धा माझ्या शब्दाच्या पुढे जायला नाही पाहिजे, कारण मी तुमच्या शब्दाच्या पुढे जात नाही. तुम्हाला आरक्षणाचे ते पट्ट्या देणार. मला कोणत्याही लवकर प्रशासनाचे लोक या भाषण संपत आले, मी काय कॅम्प्युटर नाही कॅसेट टाकायला. कसब्याने सांगितलं की मी ओबीसी साठी मराठ्यांच्या आरक्षणात खुटा मारलाय. हात कसा करतोय छातीवर, त्याला नाव ठेवू नका. बघा मनोज जरांगेचा संदेश घ्या भाऊ, तो छाती ठोकून सांगतो ओबीसी साठी मी खोटा ठोकलाय. अरे त्याचा स्वाभिमान आहे. अरे आम्ही गोदा पाटील छाती ठोकून सांगतो, तो हा खोटा उपटून जर नाही मिळवला तर खानदानी मराठाला इथून पुढे लावणार नाही. माझं अख्खं कुटुंब उघड्यावर पडलं तरी मी अपघात नाही, पण ओबीसींचा विरोध करणाऱ्या नेत्याला समाजाला नाही. समाज आमच्या बाजूने आहे. ओबीसीच्या नेत्याला झोपवल्याशिवाय सोडणार नाही. बादरांनो तुम्ही आज सिद्ध करून दिलं की गोदा पट्टा एक विचारानं नेकपणानं जातवान मराठा म्हणून एकत्र आहे. फक्त एकच विनंती आहे, तुम्हाला आरक्षण देणार हे काळ्या दगडावरची रेग आहे. तुमच्यासाठी एक बलिदान गेलं तरी चालतंय. मला सगळ्यावर केसेस करून सगळ्यात बलिदान घ्यायचे नाही. माझा 4.5 कोटी मराठा मायबाप सुखी झाला. या पोरानं आयुष्यात सगळं काही मिळवलं, मला 1 रुपया नको तुमचा. दगड न लागता, काठी न वाजता, कुठंही गालबोट न लागता या मराठ्यांना आज 1 वाजेपर्यंत वाट बघा. मी माझी एक तर अंतयात्रा निघाल, नाही तर मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघाल. दोनच पर्याय सरकार समोर आहेत. काही झालं तरी हरकत नाही, तुमच्यावरती निरोप येईपर्यंत जबाबदारी सोपून जातो. भावांनो, अंतरवाली सराटीत 1 वाजल्यापासून आमरण उपोषणाला तुमच्यासाठी महाराष्ट्रासाठी बसतोय. या समाजाला न्याय दिल्याशिवाय मी 1 इंच हटणार नाही, काळजी करू नका. तुम्हाला आणि आम्हाला पाठीमागच्या 4 कॅबिनेट झाल्या, त्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं की मी समिती गठीत करतो आणि मराठवाड्यातल्या मराठ्यांना 29 ऑगस्ट पर्यंत आपण आरक्षण देऊ. हा विजय गोदा पट्ट्यातल्या मराठ्यांचा आहे. गोदा पट्ट्यातल्या मराठ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला शांततेच्या मार्गाने मी सगळं मिळवून देणार आहे.